हाय, नमस्कार सगळ्यांना. श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. माझ्या ताईंनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही स्वस्त, मस्त आणि निरोगी असणार आहात. तर आजचा व्लॉग आहे तो फक्त आणि फक्त तुम्हाला व्यवस्थित माहिती देण्यासाठी मी हा व्लॉग बनवत आहे. बऱ्याचशा ताईंनी मला लाईव्हमध्ये मेसेज केले की ताई, आम्हाला सुद्धा अशा काही टिप्स द्या ज्याच्याने आम्ही आमचं काहीतरी चांगलं करू शकतो. म्हणजे तुम्ही दिलेल्या टिप्स आम्ही व्यवस्थित फॉलो करू आणि आम्ही सुद्धा स्वस्त, मस्त आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करू. म्हणजेच काय, फिटनेस, आमची सुद्धा फिटनेस व्यवस्थित राहणार, आम्ही सुद्धा व्यवस्थित दिसणार. जर तुम्हाला तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल, जर माझ्या माऊलींनो, जर तुम्हाला तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर सर्वात प्रथम तुम्ही काय करायचं आहे, डेली रुटीनमध्ये तुमचे जे आहार तुम्ही खात आहात, जसं काय ज्याच्यामध्ये जास्त फॅटनेस असतं, जास्त फॅटनेस कशामध्ये असतं, जसं आपण पनीर बोलला किंवा दुधाच्या वस्तू बोला किंवा आपण बाहेरचे जे मैद्याच्या बनलेल्या वस्तू असतात, मैद्यापासून ज्या बनलेल्या वस्तू असतात त्या आपण जास्त खातो, त्याच्यामध्ये आपलं फॅटनेस जास्त वाढतं, वजन वाढतं. त्याचप्रमाणे आपण स्वीट जर जास्त खातात, स्वीटमध्ये बघा खूप सारे प्रकार आहेत. स्वीटमध्ये झालं तर आईस्क्रीम पण येतात किंवा चॉकलेट पण येतात किंवा कॅडबरीज पण येतात किंवा स्वीटमध्ये खूप सारे प्रकार आहेत. तर स्वीटमध्ये जे आपण काही खात असतो ना, त्याच्याने सुद्धा आपलं वजन भराभरा वाढत असते. जर ते आपण कंट्रोल केलं, म्हणजे स्वीट तुम्ही खूप खातात, जर ते तुम्ही लिमिटमध्ये आणलं तर त्याच्यातसुद्धा तुम्हाला वजन कमी करण्याचा चांगला फायदा होऊ शकतो. स्वीट तुम्ही कमी खा. आणि जर तुम्ही राईस जास्त खात असाल तर राईससुद्धा तुम्ही कमी खा. राईससुद्धा तुम्ही एक काउंटिंगमध्ये ठेवा की मला इतकंच खायचं, एक लिमिट ठेवा की मला इतकंच खायचं आणि मी इतकंच खाईल, त्याच्या पुढे मी खाणार नाही. ठीक आहे, त्याच्याने पण तुम्हाला चांगला फायदा होईल. प्लस तुम्ही वेळेमध्ये खायला शिका. सपोज तुमचं खायचं टायमिंग 3चं आहे, 4चं आहे, इतका लेट तुम्ही खाता आफ्टरनूनमधलं किंवा इव्हिनिंगला सुद्धा तुम्ही रात्री 10 वाजता, 10:30 वाजता किंवा 11 वाजता असं तुम्ही खात असाल तर ते जे जेवण असते ना, ते आपल्या बॉडीमध्ये ॲज इट इज राहते, ते व्यवस्थित पचत नाही, डायजेस्ट होत नाही आणि त्याच्याने सुद्धा आपल्याला खूप सारे बॉडीला प्रॉब्लेम होतात. आपलं फॅटनेस वाढतं, वजन वाढतं, आपल्याला झोप व्यवस्थित लागत नाही. बऱ्याचशा ताईंना किंवा दादांना बघायचं घोरायची आदत असते, खूप सारं घोरतात. कुठेतरी कोणाच्या तरी फॅमिलीमध्ये असे असतात की ते खूप सारं घोरत असतात. का घोरतात? का तर आपण जे अन्न खाल्लेलं आहे ते असंच्या असं आपल्या जठाशयामध्ये असंच्या असं ते जमा असतं, ते जिरलेलं नसतं, ते जेवण पचन झालेलं नसतं आणि त्याच्यामुळे ती झोपताना आपल्याला घोरण्याचा आवाज जोरात होतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य, जर तुम्ही इव्हिनिंगला खातात, 10चं 11चं टायमिंग आहे, तो टायमिंग थोडा स्किप करा आणि थोडंसं लवकर खायचा प्रयत्न करा. ॲटलिस्ट 9च्या आधी तरी मी खाणार, हा एक संकल्प ठेवा. म्हणजे वेळेत खाल्ल्याने तुम्हाला तो चांगला फायदा होऊ शकतो की ते व्यवस्थित डायजेस्ट होणार आणि त्याच्यानेही तुम्हाला एक्स्ट्रा फॅटनेस वाढणार नाही, वजन वाढणार नाही आणि तुम्हाला फिट राहायला मदत होणार. त्याचप्रमाणे आफ्टरनून, दुपारचं जेवणसुद्धा तुम्ही 2 वाजता, 2:30 वाजता, 3 वाजता, 4 वाजता खात असाल तर सुमारे म्हणजे कमीत कमी मी 1 वाजेपर्यंत तरी बाई खाणारच खाणार. एक संकल्प ठेवा किंवा 1 ते 2च्या आतमध्येच खायचा प्रयत्न करा. 2चा काटा क्रॉस होऊन नका देऊ. तर बघा, जर मी सांगते त्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित ते खायला सुरुवात केलं आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला स्किप करायला सांगते, जसं तुम्ही मैद्याच्या वस्तू कमी खा, ऑइली वस्तू कमी खा, स्वीट कमी खा, तर त्याच्यानेही तुम्हाला खूप छान चांगला फायदा होणार. त्याचप्रमाणे दिवसभरात तुम्ही काही कार्य करतात, टाईम टू टाईम तुम्ही पाणी जास्त पित राहा. पाणी जास्त पिल्याने सुद्धा आपल्याला खूप सारे फायदे होत असतात. तर तुम्ही काय करायचं आहे, भरपूर पाणी पित राहा. पाणी प्यायला जर आपण कंजूसी करायची नाही. आणि दुसरी गोष्ट, जेव्हाही तुम्ही पाणी पितात उभं राहून पाणी पिऊ नका. उभं राहून पाणी बिलकुल प्यायचं नाही. कुठेही असाल थोडा वेळ बसा आणि बसून पाणी प्या. आणि पाणी कसं प्यायचं आहे, जसं जेवण आपण बोलतो ना, चावून पाण्यासारखं वितळेस तोवर ते चावून गिळायचं आहे, तसं पाण्याला सुद्धा चावायचं आहे. पटकन पाणी कसं पण नाही, हळूहळू थोडंच प्या, पण पाणी व्यवस्थित प्यायचं आहे. ठीक आहे, आणि पाणी बसून प्या. त्याच्याने पण तुम्हाला खूप छान चांगला फायदा होणार. त्याचप्रमाणे थोडंसं तुम्ही एक्सरसाइज पण करायला
प्रयत्न करा. आता ताई मी गृहिणी आहे किंवा मला घरातलीच खूप सारे कामं असतात, माझ्याकडे वेळ नसतो ताई, मी बाहेर जाऊ शकत नाही, मी जिमला जाऊ शकत नाही, मी योगा करू शकत नाही. चालते ताईंनो, तुम्ही बाहेर नका जाऊ, पण आपल्या घरच्या घरात जो पण आपल्याला वेळ असतो थोडा, आपल्या घरचं जितकं पण पॅसेज आहे त्याच्यामध्ये थोडा वेळ काढून स्वतःसाठी तुम्ही थोडं तरी काहीतरी योगा करायचा प्रयत्न करा. थोडीशी अगदी 5 ते 10 ते 15 मिनटं तरी स्वतःसाठी काढून थोडं एक्सरसाइज करायचा प्रयत्न करा. त्याच्याने पण तुम्हाला खूप सारे बेनिफिट होतील, चांगला फायदा होईल. ठीक आहे, म्हणजेच कुठेतरी तुमचा काहीतरी फायदा व्हावा त्याच्यासाठी मी सगळ्या तुम्हाला टिप्स देत आहे. आणखी अनदर माझं ह्याच्यामध्ये काहीच फायदा नाही आहे. मी फक्त हाच विचार करते की तुम्ही पण माझ्यासारखं स्वस्त मस्त आणि फिट दिसा. का तर बऱ्याचशा ताई मला आता सांगत आहेत की ताई तुम्ही किती फिट दिसता, किती स्लिम दिसता, आणि ताई तुम्ही इतकं स्वतःला मेंटेन कसं ठेवलं आहे. का तर माझीसुद्धा 2 मुलं आहेत, बरोबर. माझा पहिला मुलगा 14 वर्षाचा आहे, दुसरा आता 6वं वर्ष त्याला लागलं आहे. आणि बघा माझ्या डिलेवरी दोन्ही नॉर्मल आहे. शिवाय मी दोन्ही डिलेवरीला कधीच सांगतात ना आपण मसाज वगैरे घेतो, आपल्याला कोणतरी मालिश वगैरे करते, असं मी काहीच केलेलं नाही आहे. मी स्वतःला स्वतः फिट ठेवलं आहे आणि ते माझे अनुभव मी तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करते. मी कधीच माझा वेळ ओलांडून गेल्यावर मी लेटफास्ट खाणं म्हणजे जेवण करत नसते. का तर माझं स्वतःचं पार्लर आहे. कधी कधी कामाचा लोड जास्त असला, क्लायंट जास्त असले की आमचा खायचा वेळ निघून जातो, मग मी पटकन स्किप करते. मी त्या योग्य वेळेलाच खाते आणि जर वेळ निघून गेली मग मी खात नसते. मग मी काहीतरी लाईट आहार घेते. लाईट आहारमध्ये काय, एखादं तुम्ही ज्यूस पिऊ शकता किंवा नारळ पाणी पिऊ शकता, आपल्यावर आहे. पण जास्त म्हणजे बोलतात ना हेवी मी काहीच खात नाही. त्याचप्रमाणे मी कॉफी वगैरे बिलकुल, मला कॉफी तर पहिली गोष्ट सांगू तर कॉफी तर मला जमतच नाही. म्हणजे पूर्ण आणि पूर्ण कॉफी मला माझी नावडती पदार्थ आहे, मला ती आहे, मला नाही आवडत. माझ्या मिस्टरांना कॉफी आवडायची पण त्यांनी पण स्किप केले, ते सुद्धा नाही पीत. आणि कॉफी मी कुठेच म्हणजे कधीही कोणाकडे गेले आणि कॉफी सांगितलं मी पटकनच नाही सांगते, का तर मला ती जमत नाही. मी कॉफी कधीच पित नाही. आणि कॉफीने सुद्धा आपल्याला फॅटनेस वाढतो. जर तुम्ही कॉफी दिवसातनं 2 वेळा 4 वेळा कॉफीचे म्हणजे बोलतात ना लवर असाल आणि कॉफी मला पाहिजेच पाहिजे आणि मी कॉफी पिणारच पिणार, तर मग तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि खरंच जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे, थोडंसं व्यवस्थित मेंटेन दिसायचं आहे, मेंटेन व्हायचं आहे, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील. कॉफीला स्किप करा, कॉफी पिऊ नका जास्त. आणि चाय पण तुम्ही जास्त पित असाल दिवसाला 4 वेळा तर 2 वेळा करा. 2 वेळा पित असाल तर 1च वेळा घ्या. का तर मी पण चायची लवर आहे, मला सुद्धा चाय हवं आहे. दिवसातनं 1 वेळा चाय तर हवंच हवं. नाही पिलं तर माझं डोकं पूर्ण जड होऊन जाते. पण मी कमी पिते, जास्त नाही. म्हणतात ना फक्त एक आपल्याला ती आदत आहे म्हणून थोडीशी चाय घेते आणि आम्ही एकच टाईम चाय पितो, पुन्हा आम्ही चाय पित नाही. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी ताईच्या सांगितल्याप्रमाणे जर फॉलो केल्या तर तुम्हालाही त्याचा छान अनुभव येणार आणि छान रिझल्ट दिसणार. नक्की मी ज्या तुम्हाला टिप्स सांगते त्या फॉलो करायचा प्रयत्न करा. आणि आणखी अजून तुम्हाला छान छान काय टिप्स हवे आहेत त्याच्यासाठी मला तुम्ही व्हिडिओला कमेंट करायचे आहेत. त्याच्यासाठी सुद्धा मी छान छान आणखी वेगळे वेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आतापुरता इतकंच. तिथपर्यंत सगळ्या ताईंनी स्वस्त राहा, मस्त राहा आणि निरोगी राहा. बाय सगळ्यांना.